चलो लेट्स गो. आपण संडेचा पेपर हे करता अनालिसिस करू. टॉपिक पूर्ण तुम्हाला मी घेतले परत सांगतो का. आता या पेपरमुळे काय होईल तुमचं रिवाइज होईल. ओके बेटा. काय रिवाइज होईल लक्षात घ्या. हे आपला साधारणतः 50 क्वेश्चनचा पेपर होता राईट. फिजिक्स केमिस्ट्री बायो तिन्ही होता. तर मी बायोचा कंटेंट सांगतो. बायोच्या कंटेंट मध्ये काय काय होतं आपल्या दिलेल्या मे बी आपल्या क्लासमध्ये दिलेल्या सगळ्या गोष्टी होत्या. तर पहिलाच क्वेश्चन होता सर्गसम बिलॉंग टू कशामध्ये येते. यस सर्गसम बिलॉंग टू फायोफायसिया. फायोफायसिया मीन्स यस ब्राऊन अल्गी. ब्राऊन अल्गीचं एक्झाम्पल. ओके फायोफायसिया हे तर तुला पाठवतो बाळा सगळ्यांना ऑलमोस्ट. दुसरं द प्लांट बॉडी ऑफ ब्रायोफायटा इज जनरली. तुम्ही पण ऐकायचं तुम्ही पण ऐकायचं माझ्या लक्षात. द प्लांट सॉरी इथला लाईट बंद करता येईल का. क्लिअर लाईट बंद करू गरज आहे काय करत नाही ना चालेल. हा द प्लांट बॉडी ऑफ ब्रायोफायटा इज जनरली हा कशी आहे राईट. त्याची बॉडी आहे थॅलॉइड बॉडी आहे ना. कारण तुम्हाला माहिती आहे ब्रायोफायटा क्रिप्टोगॅम. मग क्रिप्टोगॅम मध्ये येस नो रूट्स नो स्टेम्स नो लिव्स हा नो फ्रुट्स. म्हणजे त्याच्या क्रिप्टोगॅम मध्ये म्हणजे थॅलोफायटा ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा बरोबर ना. मग क्वेश्चन तुम्ही केला बरोबर सगळ्यांनी. ओके मला वाटतं हा पेपर माझ्या हातातला जे आहे ते तिने फ्लॉवरिंग केलं चुकलं होतं बेटा. विच ग्रुप हॅज अ अनडिफरेन्शिएटेड प्लांट बॉडी. थॅलोफायटा राईट. त्याला राहायच ना काही डिफरेन्शिएटेड रूट स्टेम असं आहे का सुमित असं आहे का नाही ना. मग करेक्ट आन्सर काय तुमचं थॅलोफायटा. इन इंडिया भारतामध्ये जिम्नोस्पर्म आर रिप्रेझेंटेड बाय अबाउट. Yes, this statement include in your book. तुमच्या बुक मध्ये ते आहे. काल शिकवताना मी ते ओव्हरलुक केलं होतं. तर इन इंडिया जिम्नोस्पर्म आर रिप्रेझेंट बाय अबाउट अकॉर्डिंग टू युअर बुक. काय होता आन्सर मग 1653 स्पेसिस. आता मी तुम्हाला विचारतो जगामध्ये किती दिलं तर मी तुम्हाला 70 जनरल आणि 1000 स्पेसिस दिलं होतं का. आणि इंडियामध्ये सांगितलं होतं 16 जनरल अँड 53 स्पेसिस. हे पण म्हणलं होतं की इंडियामध्ये कमी आहे आणि वर्ल्ड मध्ये पण कमी आहे अँजिओस्पर्मच्या तुलनेमध्ये. ग्रीन अल्गी आर मोस्टली फाउंड इन फ्रेश वॉटर. इथं फ्रेश वॉटर डेझर्ट स्नो आणि ड्राय रॉक होता करेक्ट. फॅनोरोगॅम्स आर कॉमनली कॉल्ड. येस आता बघा इथे दोन क्रिप्टोगॅम्स फॅनोरोगॅम्स. तर फॅनोरोगॅम्स काय बेटा सीड डेव्हलप्स. सीड प्रोड्यूस करणारी कॅटेगरी त्याच्यासमोर दोन टाइप्स मोनोकॉट डायकॉट्स. चला म्हणजे अँजिओस्पर्म जिम्नोस्पर्म तिकडे जाईल. फॅनोरोगॅम्स आर डिवाइड इनटू हा बाई तू लिव्हर वेट केलं माय हे पेपर दिला. लिव्हर वेट आणि मॉसेस. लिव्हर वेट मॉसेस कशाचं वय टेरिडोफायटाचं की ब्रायोफायटाचं आहे की टेरिडोफायटा की ब्रायो. तर लिव्हर वर्ट आणि मॉसेस याद रखो. हे उत्तर नाही उत्तर काय मग फॅनोरोगॅम्स आर डिवाइडेड इनटू हा. तर इथं उत्तर आहे तुमचं जिम्नोस्पर्म अँड एंजिओस्पर्म. हा द रिझर्व फूड इन क्लोरोफायसी इज बरोबर आहे टू स्टार. आता या ठिकाणी काय आलं द रिझर्व फूड ऑफ क्लोरोफायसी. क्लोरोफायसी मीन्स क्लोरोफिल म्हणजेच फोटोसिंथेसिस काय पिगमेंट. क्लोरोफिल पिगमेंट कोणतं ए आणि बी प्रेझेंट इन ग्रीन अल्गे बरोबर आहे. आणि तुम्हाला माहित आहे जे जे फोटो करतात ना त्याच्यामध्ये स्टार्च फॉर्म मध्ये असतं ना बाई. म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला ते ग्रीन अल्गे बद्दल बोलते बरोबर आहे. हा नेक्स्ट which group is non-vascular cryptogams. बरोबर आहे. which group is non-vascular cryptogam. ब्रायोफायटा आणि दुसरं काय होतं रे थॅलोफायटा. नॉन व्हॅस्क्युलर व्हॅस्क्युलर टेरिडोफायटा. व्हॅस्क्युलरचं राधाबाई काय होतं टेरिडोफायटा. तो व्हॅस्क्युलर नॉन व्हॅस्क्युलर. अल्गी मे बी
algae may be, हाँ, यस ओके. तर algae may be कसे आहे, बरोबर आहे, युनिसेल्युलर आहे, कॉलोनियल आहे और मल्टी सेल्युलर सुद्धा आहे. तीनों भी उसका आंसर रही सही है. ग्रीन algae बिलोंग टू, यस ग्रीन algae बिलोंग टू कैसे है बेटा, यस क्लोरोफाइसी. ये तो यहाँ पे ऑप्शन क्या था, क्लोरोफाइसी, फाइयोफाइसी, रोडोफाइसी एंड ब्रायोफाइसी. तो करेक्ट आंसर क्या है बेटा, क्लोरोफाइसी. विच ग्रुप वैस्कुलर बट क्रिप्टोगैमी, हो वैस्कुलर है बट क्रिप्टोगैम में इंक्लूड है, तो टेरिडोफाइटा. क्रिप्टोगैम के अदर ग्रुप जो थैलोफाइटा और ब्रायोफाइटा कैसे पहले नॉन वैस्कुलर, तो एक ही क्या है, एक ही क्या है, एक ही टेरिडोफाइटा. इंक्लूड है हमारे किसके अंदर, किसके अंदर, टेरिडोफाइटा के अंदर, क्रिप्टोगैम के अंदर, लेकिन वैस्कुलर है. विच एन एग्जांपल ऑफ रोडोफाइसी, त्याच्यावरच राहिले का, 13. द स्टोर फूड इन ब्राउन अल्गी इन्क्लूड, सांगा. हाँ भाई तू ठीक है ना, मग सेल्युलर नाही रे. करेक्ट आंसर क्या है, मॅनिटोल अँड लॅमिनेरियम. मॅनिटोल अँड लॅमिनेरियम एनसीईआरटी मध्ये बॉक्स मध्ये आहे. विच इज एन एक्झाम्पल ऑफ रोडोफायसी, विच इज एन एक्झाम्पल ऑफ रोडोफायसी, हा पॉलिसिफोनिया कोणता आहे, रोडोफायसी म्हणजे रेड अल्गी. पॉलिसिफोनिया इज एक्झाम्पल ऑफ रेड अल्गी. पॉलिसिफोनिया एक्झाम्पल ऑफ रेड अल्गी. कृष्णा, रेड अल्गीचं एक्झाम्पल कोण आहे, पॉलिसिफेनिया. रोडोफायसी म्हणजे काय, रेड अल्गी. हा द लिप स्टेज ऑफ मॉस डेव्हलप फ्रॉम, हा प्रोटोनिमा सांगितलं की ते मी शिकले, राईट लिहून पण दिली होती. द लिप स्टेज ऑफ मॉस डेव्हलप फ्रॉम प्रोटोनिमा. अँथोस्क्रॉस बिलोंग टू, अँथोसिरस, अँथोस काय बरोबर आहे, हॉर्नवर्ड्स. कशामध्ये ते, हॉर्नवर्ड्स. टेरिडोफाइटास आर वॅस्क्युलर, इथं ऑप्शन बरेच होते. करेक्ट आन्सर काय रे, वॅस्क्युलर क्रिप्टोगॅम्स. ओके भाई रिपीट रिपीट आलो, रिपीट आ रहा है नंबर. टेरिडोफाइटा वैस्कुलर क्रिप्टोगैम्स. इन एंजियोस्पर्म सीड्स आर जनरली enclosed with fruits. There are two types, open or close, या नेक या क्लोज. तो 100% एंजियोस्पर्म क्लोज है, नो डाउट. नेक्स्ट कितना नंबर है, क्वेश्चन नंबर 19. Which pigment is characteristics ऑफ ब्राउन अल्गी, हा फिकोझॅन्थिन. जसं इकडे क्लोरोफिल आहे ना, तसं इकडे फिकोझॅन्थिन. शाबाश, बरोबर आहे. ब्राउन अल्गी मध्ये पिगमेंट कोणतं बेटा, पिगमेंट एसी. पिगमेंट ब्राउन मध्ये एसी ना, ए अँड सी. ग्रीन मध्ये ए अँड बी. तुझ्या रेड मध्ये ए आणि, तर क्वेश्चन which pigment is characteristics of brown algae. Correct answer है फिकोझॅन्थिन. नेक्स्ट थॅलोफाइटा मेनली इंक्लूड, करेक्ट. थॅलोफाइटा मेनली इंक्लूड तर बरेच बरेच, फर्न होता, जिम्नोस्पर्म, एंजियोस्पर्म, अल्गी. तर करेक्ट आन्सर अल्गी. सेलेंजिला बिलोंग टू, सेलेंजिला बिलोंग टू लायकोस्पिडिया. आपल्या बुक मध्ये आहे ती बेटा, मला तुम्ही म्हणले होते सर शिकवलं नाही, मी डबल रिपीट घेतलं जरा असं. नेक्स्ट which sequence represent increasing vascular complexity. म्हणजे सगळ्यात अगोदर काय आलं, नंतर काय आलं. हा यू आर राईट. थॅलोफाइटा, ब्रायोफाइटा, टेरिडोफाइटा. तुम्हाला माहिती है का ये ऐसा क्यों दिया, पता है सीक्वेंस, मैंने बताया था. थैलोफाइटा को तो कुछ भी रूट नहीं थे, ब्रायोफाइटा को तो कुछ भी नहीं था, लेकिन स्ट्रक्चर थोड़ा हेयर लाइक स्ट्रक्चर आ रहा था थोड़ा थोड़ा, आ रहा था. और टेरिडोफाइटा तो पहला प्लांट है जिसमें जाइलम और फ्लोएम प्रेजेंट हुआ, तो इसका वो सीक्वेंस है. और ये कौन सा समय, कौन सा, पैलियोजाइक, मैंने ठीक है, पैलियोजाइक, मेसोजाइक और तीसरा कौन सा था, सिनोजाइक. ते मी लिहून दिलं तर 540 वर्षापूर्वी, 540 इयर बीसी, 252. आठवायला काही
पहिले आठवलं हा ते सगळं आठवा. चल नेक्स्ट क्वेश्चन बघतोय. हा विच ऑर्गॅनिझम इज असोसिएटेड विथ पीट ऑर्नामेशन. तो हा कोणता आन्सर आहे? स्पॅग्नम आहे. स्पॅग्नम बरोबर आहे भाई. हा स्पॅग्नम पासून ते हे बनवतात का? फॉसिल बनतात. फॉसिल्स तुझ्या बुक मध्ये एक नोट आहे बघा. नेक्स्ट ब्राउन अल्गी आर मोस्टली हा यस ब्राउन अल्गी आर मोस्टली इन मराइन वाटर. करेक्ट बेटा. यहाँ पे फ्रेश था, टेरेस्ट्रियल था, डेजर्ट प्लांट था. अप्रोक्सीमेटली हाउ मेनी genera of gymnosperm are present worldwide according to the page number या your book. हाँ जिम्नोस्पर्म का नंबर कितना है? 70. घुमा फिरा के दिया उसने. ठीक है ऐसे क्वेश्चन नहीं आते लेकिन बुक में तो यार ठीक है. हाँ टेरिडोफाइटा आर क्लासिफाइड इनटू सिलोस्पीडिया, लाइकोस्पीडिया, स्पिनोस्पीडिया और टेरोस्पीडिया. वो टाइप थे हमने डिस्कस भी किया था बड़ा. ये उसकी जिम्नोस्पर्म आर कॉल्ड नेक सीड प्लांट. उनमें सीड तो है लेकिन कैसे बेटा? प्रेजेंट है लेकिन ओपन है. मेल कोन्स ऑफ साइकस कंटेन. मेल कोन ऑफ साइकस कंटेन. करेक्ट आंसर बेटा माइक्रोस्पोरोफिल्स. मैंने पढ़ा था ना माइक्रो छोटे छोटे पत्ते. माइक्रो और मैक्रो में फर्क पता नहीं क्या आपको? माइक्रो और मैक्रो. छोटे पत्ते को माइक्रो बोलते ना माइक्रोफिल्स और माइक्रो बोले तो मैक्रो मतलब लार्ज. हाँ क्वेश्चन नंबर 28 मेल कौन सा लगा? 29. तो ब्रायोफाइटा हैव रूट लाइक स्ट्रक्चर कॉल्ड राइजोइड्स. यस RHI जेडोआईडी. RHI जेडोआईडी राइजोइड्स. ये क्या है राइजोइड्स? तो ब्रायोफाइटा का रूट लाइक स्ट्रक्चर है. रूट लाइक स्ट्रक्चर ब्रायोफाइटा का. अलग सीक्वेंस कैलोफाइटा, ब्रायोफाइटा, टेरिडोफाइटा. और क्वेश्चन था ना ऊपर. नेक्स्ट प्रोटीनिमा ईट मॉसेस सीड्स, ग्रीन ब्रांच एंड फिलामेंटस. हाँ मेगास्पोरोफिल्स ऑफ साइकस बियर. ओविल्स. ओविल्स कैसे करते हैं? ओविल्स चुके होते का राइट कौन करा? ओविल्स. एंजियोस्पर्म आर डिवाइडेड इनटू. एंजियोस्पर्म आर डिवाइडेड इनटू हो शाबाश बरोबर आहे. मोनो आहे डाय. विच इज अ लिव्हरवर्ट? फ्युनेरिया. नाही 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 हे मर्सेंटी आहे. मर्सेंटी सॉरी मर्सेंटी आहे. जिम्नोस्पर्म सीड्स आर हा बरोबर आहे. तर बाईने इन्फ्लुएन्स केला आमच्या. हो कसं आहे? नेक्ड सेकंडरी ग्रोथ इन टेरिडोफाइटा इज जनरली absent ड्यू टू absence ऑफ. करेक्ट आंसर हा कॅम्बियम. तुम्हाला मी म्हणलो ना ज्या प्लांट मध्ये कॅम्बियम असतं बेटा उसमें सेकेंडरी ग्रोथ होती है. कैम्बियम नहीं तो सेकेंडरी ग्रोथ नहीं है. कैम्बियम होना जरूरी है. प्राइमरी प्लांट के अंदर प्राइमरी ग्रोथ के अंदर ग्रास में रहता कैम्बियम नहीं रहता क्या? नहीं. तो इसमें याद रखो सेकेंडरी ग्रोथ इन टेरिडोफाइटा इज जनरली एब्सेंट. मैंने दिया था ना भाई यहाँ पे डिफरेंस. ब्रायोफाइटा डिवाइड इनटू लिवरवर्ट एंड मॉसेस. बड़ा ब्रायोफाइटा डिवीजन लिवरवर्ट एंड मॉसेस. मॉसेस ओके. मॉसेस आर advanced by Bryophyta. Advanced by Bryophyta. Pteridophyta are the first, right? Vascular and true land plant. तुम्ही काय केलं? बरोबर केलं. इथे पर्याय होते. प्लांट होता, सीड, algae बहुत से थे. लेकिन करेक्ट आंसर क्या है बेटा? Vascular and true land plants. Kingdom Plantae is classified mainly on the basis of seed, vascular tissue and plant body differentiation. क्योंकि उसमें है ना बेटा सब कुछ है. नेक्स्ट द वर्ड क्रिप्टोगैम मीन्स राइट हिडन रिप्रोडक्टिव ऑर्गन. सही बात है ना? सीड है कि उसमें नहीं है ना?
तो रिप्रोडक्शन होता है कि उसमें होता है ना, कीड़े ने छुपा के, है ना, तो सही है. द गैमेटोफाइट ऑफ लिव्हरवर्ट इज जनरली फ्लॅट अँड डोर्सिव्हेंट्रल. हिने सोडून दिला बेटा क्वेश्चन का ग बल्लवी, पर केलं ना. ओके ओके ओके, कोई बात नहीं. द डोमिनंट ग्रीन द डोमिनंट जनरेशन इन ब्रायोफाइटा इज, बोलिए. डोमिनंट जनरेशन इन ब्रायोफाइटा गॅमेटोफाइट्स. कोणत्या फाइट्स? द वर्ड जिम्नोस्पर्म मीन्स, क्या हुआ? नेक्ड. विच टेरिडोफाइटा हैज माइक्रोफिल्स? सेलेंजेरिया. लार्ज लीव्स ऑफ फर्न आर कॉल्ड मॅक्रोफिल्स. मॅक्रो आलं कुठे? मॅक्रो, नॉट मायक्रो. आलं भाई कृष्णा? मॅक्रोफिल्स. फिल्स म्हणजे पानं. हा, क्या बोले? हो, सही है. विच ऑर्गेनिझम हॅज फिलामेंटस बॉडी? हा, कोणतं येईल रे? स्पायरोगॅरा ना रे. हा हा, कारण ते सायकेज ते होतं. विच इज एन एक्झाम्पल ऑफ युनिसेल्युलर अल्गी? हा, कोणतं येईल युनिसेल्युलर? क्लॅमिडोमिनन्स. तिथे बाकी सगळे ब्राऊन अँड रेड होते. गुड. ब्रायोफाइटास आर मोस्टली फाउंड इन मॉइस्ट अँड, त्याला आपण म्हणतो ना अँफिबियन, बरोबर? अँफिबियन होतो ना. द लिप लाईक फोटोसिंथेसिस स्ट्रक्चर ऑफ ब्राउन algae इज कॉल्ड फ्रॉन्ड. राईट, फ्रॉन्ड. लिप लाईक स्ट्रक्चर, फ्रॉन्ड. फ्रॉन्ड लिप लाईक स्ट्रक्चर नाही, बरोबर आहे. ब्राउन algae. नेक्स्ट बघा. द सॅप्रोफाइट इन टेरिडोफाइटा टू ट्रायप्लॉइड. ओके, असे प्रश्न मला वाटते डायप्लॉइड येते का? डायप्लॉइड येते. असे 50 क्वेश्चन सुपर तुम्ही सोडवले, चांगले मार्क पडले. मग तुमचा सत्कार वगैरे होईल. शास्त्र प्लॅनिंग करतील, चॉकलेट आणतील, तुम्हाला खाऊ घालतील, मलाही खाऊ घालतील. चला, चॉकलेट खा. हा पेपर माझ्याकडे होता, तुझा टिक मार्क केलं बनलं आहे. चालते. आता ऐका ना, थिअरी कमा काय म्हणली? थिअरी घ्यायचं पक्का घ्यायचं उद्याचं, पक्का रे बाबा. आता उद्या येते की किती नाही, हे काम आहे का उद्या? चल बरं, उद्या थिअरीचा पेपर घेऊ, ठीक आहे, थांबून द्यायचं.